महाराष्ट्र माझा अभिमान. नमस्कार. महाराष्ट्र माझ्यामधून मी अलका देवरे आपणास आज PMFME या स्कीमबद्दल माहिती सांगणार आहे. ही योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया अशी योजना असून केंद्र सरकारने 2020पासून ही स्कीम सुरुवात केलेली आहे. यामध्ये कर्ज, अनुदान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आपल्याला अन्न प्रक्रियेच्या उद्योगांसाठी दिले जाते. याचा मुख्य उद्देश आहे असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगांना फॉर्म्युलायझेशन बनवणे आणि नवीन व जुने उद्योग आधुनिकीकरण करणे, रोजगार निर्मिती वाढवणे हा असून यामध्ये पात्रता किमान वय वर्ष 18 आणि सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जास्तीत जास्त 10 लोकांना कामगारांना वेतन दिलं गेलं पाहिजे, कामगारांची नियुक्ती झाली पाहिजे. यामध्ये पात्र असलेले उद्योग SHG ग्रुप, FPO, सहकारी संस्था, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यासुद्धा त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. एका कुटुंबातून एकाच व्यक्तीने अर्ज केला पाहिजे. कर्ज, अनुदान 35% सबसिडी सरसकट आहे. जास्तीत जास्त 10 लाखापर्यंतची सबसिडी दिली जाते. उर्वरित रक्कम ही बँक कर्ज स्वरूपात दिली जाते. यामध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत जे फक्त आणि फक्त अन्न प्रक्रिया, जेणेकरून आपल्याकडनं जे उत्पादन केलं जातं त्याचा उपयोग हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या योग्य आरोग्यासाठी उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं अन्न मिलेट बेस असेल, मग फळ प्रक्रिया उद्योग असेल, बेकरी असेल, काजू उत्पादन असेल, दुधापासून प्रोसेस केलेले उत्पन्न असेल, तेल असेल, डाळ असेल आणि बरेचसे अन्न, पशुधन असेल, पशुखाद्य असेल किंवा माशांसाठीचं अन्न असेल, जे आपण खातो आणि ज्याची प्रक्रिया करून त्याचा उद्योग आपण केला पाहिजे, उभारला पाहिजे, त्याला पॅकेजिंग केलं पाहिजे, उत्कृष्ट ब्रँडिंग केलं पाहिजे. तसेच त्याला रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. उद्यम आधार आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर करणं गरजेचं आहे. असे उद्योग, मसाले, पिठं असतील रेडीमेड किंवा रेडीमेड भाकऱ्या, रेडीमेड इन्स्टंट पदार्थ, असे अनेक प्रकारचे घटक जे फक्त आणि फक्त अन्न पदार्थ आहेत जे खाण्यासाठी उपयुक्त होतात, ह्यातूनच चांगली निर्मिती करणार असतील तर अशा उद्योगांनी सहभागी होऊ शकतं. यामध्ये तुम्ही घटक वैयक्तिक उद्योग करणारी व्यक्तीसुद्धा चालू शकते. SHG गट असेल, बचत गट असतील तर ते सुद्धा सीड कॅपिटल किंवा कर्ज प्रक्रियेमध्ये मोठा उद्योग उभारणी करण्याकरता यातून ते लोन घेऊ शकता. ब्रँडिंग आणि मार्केटिंग करता 50% अर्थसहाय्य वेगळं केलं जातं. कॉमन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्हाला 1 करोड ते 2 करोडपर्यंतची संधी त्यामध्ये उपलब्ध आहे आणि ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंटचं ह्यामधून तुम्हाला मदत केली जाते. प्रशिक्षण पूर्ण करावायचे आहे, जे तुमचं लोन पास अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्ही स्वतः त्याचं एक प्रशिक्षण पण घेणं गरजेचं आहे. यामध्ये खास करून एक ODOP म्हणजे एक जिल्हा एक उत्पादन असा एक त्यामधून तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. जसं उदाहरणार्थ रत्नागिरीचा आंबा, कोल्हापूरचा गूळ, नाशिकचे कांदे, ठाण्याचे मिलेट्स, पालघरचे चिकू. तर यासाठी मी जिल्हा समन्वयक म्हणून आपल्याला ही सगळी माहिती देत आहे. यासाठी कागदपत्र आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, प्रोजेक्ट रिपोर्ट, पत्ता, पुरावा, उद्यम नोंदणी, GST सध्या नवीन उद्योगांना लागणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नये. तुम्हाला उद्योग सुरू झाल्यानंतर तुम्ही GST वगैरे घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पुढील उद्योग हा चांगल्या मोठ्या प्रमाणात करता यावा. तुम्हाला अन्न प्रक्रिया, व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग आणि ब्रँडिंग याकरता प्रशिक्षण दिलं जातं आणि हा संपूर्णतः अर्ज हा मी जिल्हा समन्वयक म्हणून तुम्हाला सांगेन की ह्या हँडहोल्डिंग सपोर्टेड म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. तर हा पूर्णपणे ऑनलाईनच प्रपोजल जाणार. तुम्ही डायरेक्ट प्रपोजल टाकलं तर ते पुढे जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला थांबून राहावं लागेल. प्रक्रिया 8 दिवस ते 10 दिवस मध्ये ही खरी पूर्ण होते. परंतु मी ठाणे आणि पालघर आणि मुंबईतून तुमची जिल्हा समन्वयक म्हणून विनंती करेन की आपण त्यासाठी माझ्याशी संपर्क केला तर मी तुम्हाला या संपूर्ण स्कीमसाठी मदत करू शकेल. पूर्णपणे प्रोजेक्ट रिपोर्ट, कोटेशन्स वगैरे कसे आणावे, काय आणावे, उद्योग व्यवसाय कसा उभारावा, त्याची उभारणीच्या मागे आपलं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, जागा किती लागेल, कशी लागणार याविषयीची संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपलं अकाउंट हे बँक अकाउंट हे गव्हर्मेंट बँकांमध्येच असलं पाहिजे. उदाहरणार्थ SBI, कॅनरा, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, IDBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक,
कॅनरा बँक अशा माध्यमातूनच आपली बँकांमधून जर बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया इथं जर आपले अकाउंट्स असतील तर आपल्या उद्योगधंद्यापासून 100 किलोमीटरच्या आतमध्ये ती बँक असावी आणि तिथून आपण लोन घेऊ शकतो आणि त्यांचाच अकाउंट देऊ शकतो. एका वेळेस 2 बँकांचे आपण देतो. एकदा जर एखाद्या बँकेने रिजेक्ट केलं काही कारणास्तव तर आपल्याला दुसरी बँकसुद्धा त्यामध्ये टाकावी लागते. त्यामुळे दुसऱ्या बँकेचा सुद्धा IFSC कोड देणं गरजेचं आहे. ईमेल ID आणि तुमचं स्वतःचं जागेवरचा पुरावा लागणार. त्यासाठी तुम्हाला मी संपूर्णतः गाईड करीन. अलका देवरे, महाराष्ट्र माझा यांच्या माध्यमातून मी बोलत आहे. आपलं सगळं मी आपणास PMEGP आणि CMEGP या स्कीमची माहिती आपणास सर्व उद्योजक महिलांना, पुरुषांना मी देत आहे. या स्कीमचा उद्देश PMEGP आणि CMEGP मुख्य उद्देश आहे ग्रामीण आणि शहरी भागात रोजगार निर्माण करणे, युवकांना रोजगाराची संधी देणे, गावाकडून होणारे स्थलांतर कमी करणे. या स्कीमच्या माध्यमात पात्रता वय वर्ष 18 किमान आणि शैक्षणिक पात्रता 8वी पास. मोठ्या प्रकल्पांसाठी त्यांच्या त्या प्रोजेक्टनुसार त्याची शैक्षणिक पात्रता असणे गरजेचं आहे. यामध्ये कोण कोण सहभागी होतं तर वैयक्तिक व्यक्ती तसेच SHG ग्रुप आणि इतर नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन जसे की NGO संस्था या देखील अर्ज करू शकतात. कर्ज मर्यादा सेवा उद्योगांसाठी 10 लाखापर्यंत, आता ती वाढवलेली आहे 20 लाखापर्यंत आणि उत्पादन उद्योग 25 लाखापर्यंत. जसे की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 25 लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध आहे. आता ते सुद्धा नवीन नियमानुसार ते वाढवलेले आहे 50 लाखापर्यंत त्याची मर्यादा केलेली आहे. अनुदानाची सबसिडी सर्वसामान्य प्रवर्ग 15 ते 25%, SC ST महिला व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी 25 ते 35% अनुदान यामध्ये दिले जाते. यात थोडंसं मी विश्लेषण करेन की ग्रामीण भागातील महिला आणि ग्रामीण भागातील उद्योगांसाठी 35% अनुदान दिले जाते. याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत तर खादी आयोग, खादी विलेज बोर्ड आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून या 3 स्कीम राबवल्या जातात. तसंच दुसरी योजना आहे CMEGP, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. ही योजना महाराष्ट्र शासनाची असून त्यात PMEGP आणि राज्यस्तरीय यासारखीच तिचा उद्देश आहे लघु उद्योगातून रोजगार निर्माण करणे. उद्देश सेमच आहे, बेरोजगार लोकांनी व्यवसाय सुरू करण्यास मदत आणि ग्रामीण आणि शहरी भागातील उद्योग वाढणे. याची देखील पात्रता किमान वय वर्ष 18 आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा, 8वी पास असावा आणि उद्योग व्यवसाय हा जुना चालणार नाही तर तो नवीन व्यवसायच असावा. ह्याची उत्पादन कर्ज मर्यादा 50 लाखापर्यंत आहे आणि सेवा उद्योग 10 लाखापर्यंतचा आहे. यासाठी अनुदान ओपन कॅटेगरीला 25% आणि राखीव प्रवर्गासाठी 25 ते 35%. याची अंमलबजावणी खादी बोर्ड करतं आणि जिल्हा उद्योग केंद्र करतं. अशा प्रकारे या योजना आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत महाराष्ट्र सेवा माध्यमातून. या स्कीममध्ये मी अजून एक विश्लेषण करू इच्छिते की यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट आणि कोटेशन्स ह्याची कागदपत्राची आवश्यकता आहे. अर्ज प्रक्रिया करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन आहे, संपूर्णतः ही ऑनलाईन आहे. याच्यासाठी तुम्हाला कोणीही एजंट नियुक्त केलेला नाही आहे. वय वर्ष शिक्षण याचा पुरावे लागणार. नंतर तुमचं ॲप्लिकेशन्स ऑनलाईन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. बँकांची निवड करायची. बँका ह्या तुमच्या गव्हर्मेंटच असल्या पाहिजे. कागदपत्रामध्ये आधार कार्ड, फोटो, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जातीचा दाखला लागू असल्यास तो करायचा आहे. आणि त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाईल. मुलाखत देखील ऑनलाईन असेल आणि तुमची ही 10 ते 15 दिवसात तुमचं प्रशिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे. कर्ज मिळाल्यानंतर व्यवसाय कंपल्सरी सुरू करण्याची गरज आहे. ह्या दोन्ही माहिती जे PMEGP, CMEGP ह्या संपूर्णतः ऑनलाईनच भरायच्या आहेत. त्याकरता महाराष्ट्र माझा हे आपणास सदैव मदत करणार. धन्यवाद. थँक्यू. मी अलका देवरे आपले सर्वांच्या वतीने आभार मानते.